अडकूर गटामध्ये काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यामध्ये प्रचार फेरीमध्ये आज आपण सर्वजण सर्व वाड्या वस्त्यांच्यावरती फिरण्याचा आमचा आज कार्यक्रम आहे. गाठीभेटीचा कार्यक्रम सुरू आहे. काल दुर्दैवानं महाराष्ट्रात एक दुःखद घटना घडली. त्या अनुषंगानं सगळेच जण शोकाकुल आहेत. प्रचार हा जवळपास या इलेक्शनमध्ये नसल्यासारखाच झाला तरीसुद्धा आज उमेदवारांना निवडणूक लागलेली आहे, त्याच्यामुळे थांबणं शक्य नाही आणि उमेदवारांना किमान मतदारापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. 5 दिवसाचा प्रचार असल्यामुळं आम्ही साध्या भेटीगाठीच्या माध्यमातून आज प्रचार फेरीला शुभारंभ केलेला आहे. गंधर्वगडापासून आता इथपर्यंत आज कोरेवाडीमध्ये आता आम्ही पोहोचलो. इथपर्यंत लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, गोरगरिबांचा पक्ष आहे, पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. आज जे काही राजकारण चाललेलं आहे ते सर्वसामान्य जनतेला सुद्धा कळते. आज दुर्दैवानं अशी परिस्थिती निर्माण केली की जे बाकीचे पक्ष आज पैशाचं राजकारण करत आहेत, विचारांचं राजकारण कधी करत नाही. ते फक्त आणि फक्त कोणाला काही कशाशी देणं घेणं नाही, फक्त पैसा झाला की राजकारण व्हायला लागले. त्या पद्धतीची जी चुकीची प्रथा समाजामध्ये पडत चालली, लोकशाही संपत चालली आणि म्हणूनच आज बंटी साहेबांच्या आदेशानुसार आज जिल्हा काँग्रेस आणि तालुका काँग्रेस आम्हाला जसे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आज MJ साहेब इथे येऊन प्रत्यक्ष फिरायला लागलेत. कारण आम्हाला कमी वेळ मिळाल्यामुळं फक्त अडकूर गटामध्येच आमचे 3 उमेदवार पक्षाचे राहिलेले आहेत. तर त्याच्यासाठी आज सर्वजण तळमळीनं आमचे युवकचे अध्यक्ष आहेत MJ साहेब फिरायला लागलेत तिकडनं येऊन इकडे. आता ही प्रत्येकजण काँग्रेस घराघरामध्ये पोचवण्याचं काम करत आहे आणि हीच काँग्रेस सर्वसामान्य जनतेची आहे. तेव्हा या सर्वांनी मिळून आम्हाला प्रामाणिकपणानं आमच्या बंटी साहेबांचे हात बळकट करणे, पक्षाला ताकद देणे, याच्यासाठी सर्वांनी आमच्या उमेदवारांच्या पाठीशी राहावं एवढीच या निमित्तानं तुमच्या माध्यमातून मी जनतेला आव्हान देतो.